Hello and good evening to uh, hello once again. Good evening and welcome. First of all, happy new year. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण आजचा एपिसोड थोडा वेगळ्या पद्धतीने घेणार आहोत. कदाचित जास्त नसणार आहे. बट इट्स जस्ट अ स्मॉल ब्रीफ ओरिएंटेशन. याच्यामध्ये कदाचित मी नंतर इन डेप्थ जाईन. नवीन वर्षाची सुरुवात सगळ्यांचं नेहमी तसंच असतं की काहीतरी गोल्स सेट करावे आणि नवीन वर्षाला भरभरून गोल्स सेट केले जातात. तर त्याच्याविषयी मी थोडंसं आज बोलणार आहे. बिफोर दॅट वेलकम टू मंडे म्युझिंग्स. मंडे म्युझिंग्स हा एक प्लॅटफॉर्म आहे. जे काही मॅनेजमेंटचे कन्सेप्ट आहेत ते स्मॉल अँड मीडियम साईज एंटरप्राइजेस पर्यंत पोहोचावे. जे व्यावसायिक आहेत जे हे कन्सेप्ट त्यांच्या व्यवसायात दैनंदिन व्यवसायात वापरतात, राईट? एव्हरी डे दे यूज दिस कन्सेप्ट, बट दे डोंट हॅव अन आयडिया अबाउट दोज कन्सेप्ट और व्हॉट दे आर कॉल्ड. आणि त्याच्या मागची थॉट प्रोसेस काय आहे. ही थॉट प्रोसेस अशा उद्योजकांपर्यंत पोहोचायचं ज्यांच्यापर्यंत मॅनेजमेंट कन्सेप्ट पोहोचलेले नाहीयेत. दॅट इज द इंटेन्शन बिहाइंड इट. तर मंडे म्युझिक्सच्या आजच्या नवीन वर्षाच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आहे. अ, तर सुरुवात करूया गोल्स विषयी. गोल्स नक्की काय असतात, राईट? आपण बऱ्याच वेळेला एक थट्टेचा आणि एक चेष्टेचा विषय झालेला आहे. म्हणजे तुम्ही खूप मीम्स वगैरे सुद्धा बघितलेले असतील. जेव्हा नवीन वर्ष येतं, राईट? जेव्हा नवीन वर्ष येतं, त्यावेळेला लोकं गोल्स लिहितात. बरीच लोकं सांगतात, आम्ही जिमला जाणार. नंतर मग लिहायला सुरुवात करणार, वाचायला सुरुवात करणार. पहिले 2 दिवस खूप जोशात होतात किंवा पहिला आठवडा खूप जोशात होतो. दुसरा आठवडा थोडंसं संथ गतीने होतो. तिसरा आठवडा आणि चौथ्या आठवड्यात पोहोचेपर्यंत बरेचसे गोल्स नाहीसे झालेले असतात किंवा नुसते नावापुरती राहिलेले असतात आणि मग पुढच्या वर्षाची मोर्चेबांधणी पुन्हा सुरू होते. नाही, यावर्षी नाही झालं. अ, एक अगदीच गमतीचा जो मीम आलेला तो म्हणजे सोमवारी सुरू करेन, 1 तारखेला सुरू करेन, पुढच्या महिन्यात सुरू करेन आणि गमतीची गोष्ट म्हणजे या तिन्ही गोष्टी यावर्षी सोमवारीच आलेल्या आहेत. अ, तर हा झाला गमतीचा भाग. पण खरंच गोल्स अचीव्ह करणं तितकं कठीण आहे का? आणि खरंच आपल्याला जे काही अचीव्ह करायचं आहे, ते बाकीची लोकं करतात, मग आपण का नाही करू शकत? आपण कुठे कमी पडतो? याचा विचार प्रत्येकाने करणं खूप गरजेचं आहे. पण काही गोष्टी जे आहेत गोल्स अचीव्ह करण्यासाठी, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सवय, राइट? आय जस्ट यूज द व्हाईट बोर्ड. आय होप द व्हाईट बोर्ड इज व्हिजिबल. ठीक आहे. आता सवय ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, ती आहे हॅबिट्स. आपण गोल्स ठरवतो. गोल्स ठरवतो. आपण आउटकम्स सुद्धा घेतो. पण आपण हॅबिट्स चेंज नाही करत कधीच. आपले हॅबिट्स नाही चेंज करत. तर तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण इंग्लिशमध्ये असं सांगतात, "इफ यू वांट टू डू समथिंग न्यू, यू शुड डू समथिंग व्हिच यू हॅव नॉट डन बिफोर." म्हणजे जर तुम्हाला काही नवीन करायचं असेल, तर तुम्ही जे अगोदर केलं नाही, ते करण्याची सुद्धा खूप गरज आहे. आपण गोल्स सेट करतो. काही लोकं खूप सुंदर गोल्स लिहितात सुद्धा. हल्ली हे झालेलं आहे. गोल्स लिहिण्याची जणू काही स्पर्धाच चालू आहे आणि लोकं लिहितात सुद्धा चांगले गोल्स, राइट? पण त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी मिसिंग असतात आणि गोल्स लिहिल्यानंतर हॅबिट्स जे चेंज करायचे आहेत, ते नाही चेंज करत. फक्त आउटकम्स वरती फोकस करून कधीच आपल्याला आपले गोल साध्य करता येत नाही किंवा अचीव्ह करता येत नाही, राइट? सो फर्स्ट थिंग दॅट वी नीड टू चेंज इज हॅबिट्स दॅट आर देअर. मी काही 2-3 टेक्निक्स शेअर करणार आहे. अ, बरेचसे YouTubeवरती खूप व्हिडिओज अवेलेबल आहेत. प्रत्येक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेलं आहे. गोलच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेल प्रत्येकाची मेथड वेगवेगळी असते. 50 लोकं तुम्हाला 50 मेथड सांगतील. आपलं काम 50 मेथड फॉलो करायचं नाहीये. 50 मेथड फॉलो केलं तर आपण एक ना धड भराभर चिंध्या असा आपली अवस्था होऊ शकते. अशी आपली अवस्था होऊ शकते. राइट? तर आपण ते नाही करायचंय. यांच्यापैकी तुम्हाला कुठला जो चांगला मेथड वाटतं, की तुम्हाला जी कुठली चांगली पद्धती वाटते, ती पद्धत तुम्ही वापरा आणि ती अंमलात आणण्याचा प्रयत्न.
मी सर्वात पहिलं वॉरन बफेच्या मेथडने सुरुवात करेन. राइट. त्याच वॉरन बफेचं जे मेथड आहे, त्याच्यामध्ये तो वॉरन बफे सांगतो, की तुम्ही तुमच्या आयुष्यातली तुमची 25 गोल्स ना, आता काही विचार करू नका, किती मोठं, किती छोटं आहे ते. यू राइट 25 इम्पोर्टंट गोल्स ऑफ युअर लाईफ or that you want to achieve in the next few years. 25 लिहा. 25 पर्यंत लिस्ट पूर्ण करा. तुमच्या मनात जे काही असेल ते तुम्ही घ्या आणि ते लिहा. राइट? ते लिहिल्यानंतर the second thing which you should be doing is cut it by 80%. 25 लिहिल्यानंतर त्याच्यातले फक्त 5 जे तुम्हाला खूप महत्त्वाचे वाटतात, जे तुम्हाला खूप जीवाभावाचे वाटतात, त्या 5 याच्यावरती तुम्ही फोकस करा. यू फोकस ऑन दोज 5 की मला बाकीचे 80% नको आहेत, राइट? अ, कारण बऱ्याच वेळेला आपलं कसं होतं ना, आपण बरेचसे गोल्स घेऊन चालतो आणि आपली प्रायोरिटी आपल्याला क्लिअर नसते, राइट? सो यू राइट 25 गोल्स फर्स्ट. कृपया प्लीज पहिले 5 लिहून नंतर मग तेवढ्यावरच थांबू नका, राइट? यू जस्ट गो प्रिपेअर अ लिस्ट ऑफ फर्स्ट टॉप 25 गोल्स दॅट आर देअर तुमच्या ज्या आहेत आणि त्याच्यामधून माझ्यासाठी पुढच्या वर्षभरात हे 5 गोल साध्य करणं खूप महत्वाचं आहे. राइट? अँड देन रिलिजियसली फोकस ऑन दोज टॉप 5 दॅट आर देअर. सो बाकीचे 80% निग्लेक्ट करा आणि प्लीज मोहात पडू नका. अरे, मी हे पण करायला पाहिजे होतं, ते पण करायला पाहिजे होतं. तसं नका करू. Just be ruthless and cut off, right? So focus on those top 20% that is there. कारण लोकं गोल्स अचीव्ह करायला कमी पडतात. द रिझन व्हाय दे फॉल शॉर्ट इज 2 गोल्समध्ये कॉम्पिटिशन. अरे, मग हे करू का ते करू? मग हे पण नाही आणि ते पण नाही. आणि आपण जिथे आहोत तिथेच राहतो. सो सिंपल वॉरेन बफेस मेथड मी खूप एकदम कन्साइज वेमध्ये माहिती देतोय. सो यू जस्ट राइट डाउन 25 गोल्स दॅट आर देअर, व्हिच यू वांट टू अचीव्ह इन धिस इयर. ते लिहून झाल्यानंतर तुमचे 5 जे इम्पॅक्टफुल असतील, समथिंग दॅट विल मेक डिफरन्स टू यू, यू आयडेंटिफाय दोज 5 अँड देन गो अँड वर्क ऑन दोज 5 गोल्स. कमिट टू दोज 5 गोल्स. बाकीचे 80% फेकून द्या. ते आपल्या कामाचे नाहीयेत. फोकस ऑन द टॉप 20% ऑफ युअर goals. Focus on the top 20% of your goals, right? That's Warren Buffett's method. सिंपल मेथड आहे. आता हे गोल्स लिहिते वेळी ना ॲज फार एज पॉसिबल हे गोल्स लिहिते वेळी स्मार्ट पद्धतीने लिहा. राइट? सो हाऊ इज इट दॅट यू आर गोइंग टू राइट जस्ट हाऊ इज इट यू आर गोइंग टू राइट स्मार्टली? राइट? सो स्मार्ट म्हणजे लोकं नॉर्मली गोल्स सेट करताना स्मार्ट गोल्स नाही करत. आता स्मार्ट गोल म्हणजे काय? ते स्पेसिफिक असलं पाहिजे. म्हणजे नीट नेटकं असलं पाहिजे. देअर शुड बी अ स्टार्टिंग पॉइंट. देअर शुड बी अ जस्ट एक मिनिट हां. सो गोल्स आपले स्मार्ट असले पाहिजेत. स्पेसिफिक असलं पाहिजे. स्पेसिफिक म्हणजे नेमकं काय करायचं आहे आपल्याला? मेजरेबल असलं पाहिजे. मला मोजता आलं पाहिजे. अचिव्हेबल असले पाहिजेत, रिअलिस्टिक असले पाहिजेत आणि टाईम बॉम्ब. हे झालं स्मार्ट. आता स्मार्ट गोल नेमकं कसं असतं? मला वजन कमी करायचंय, चांगली गोष्ट आहे. वजन कमी करायचं आहे हे स्मार्ट गोल नाहीये. मला माझा बिझनेस वाढवायचा आहे, स्मार्ट गोल नाहीये. मला 50 लोकांना भेटायचं आहे, स्मार्ट गोल नाहीये. मला 10 नवीन क्लायंट्स ॲड करायचे आहेत, स्मार्ट गोल नाही आहे. राइट? When we are speaking of smart goals, when we are speaking of smart goals, आपण स्मार्ट गोल कधी होतो आपला स्मार्ट गोल? जेव्हा आपण सांगतो, की मला येणाऱ्या पुढच्या वर्षात 10 नवीन क्लायंट्स ॲड करायचे आहेत
राइट? आणि त्यांच्याकडून मला माझा बिझनेस 10% वाढवायचा आहे किंवा 20% वाढवायचा आहे. आता याच्यामध्ये स्पेसिफिक काय आहे? तर 10 नवीन क्लायंट्स स्पेसिफिक आहे. मेजरेबल. मी जाऊन पुढच्या डिसेंबरला मी जेव्हा बसेन, तेव्हा मी चेक करू शकतो का माझे 10 नवीन क्लायंट्स आलेले आहेत? आलेले आहेत. त्यांच्याकडून मला माझा जो बिझनेस जनरेट होतोय, त्याच्यापैकी 10% बिझनेस त्यांच्याकडून जनरेट झालेला आहे का? आय कॅन गो अँड चेक. एका वर्षात 10 क्लायंट अचीव्ह करणं पॉसिबल आहे? पॉसिबल आहे. एका वर्षात त्यांच्याकडनं 10% बिझनेस वाढवणं शक्य आहे? शक्य आहे. राइट? सो धिस इज स्मार्ट. आपण मोजू शकतो ते. लोकं गोल सेट करतेवेळी फक्त वरवरूनच सेट करतात. दे डोंट सेट एनी स्पेसिफिक क्रायटेरियाज ओर मेजरमेंट्स. आता दुसरं एक सिंपल उदाहरण देतो. रेल्वे ट्रेनचं घेऊ आपण. रेल्वे ट्रेन्स विल रन 99% ऑन शेड्यूल एव्हरी सिंगल डे ऑफ द इयर. आता 99% ऑन टाईम स्पेसिफिक आहे. कॅन वी मेजर? येस. हे रिअलिस्टिक आहे. रेल्वेकडून अपेक्षा असते लोकांची, की त्यांनी वेळेवर असावं. टाईम बाउंड आहे? आहे. एव्हरी सिंगल डे इज व्हॉट दे आर सेयिंग इज टाईम बाउंड, राइट? यू आर लुकिंग ॲट टाईम बाउंड फ्रॉम अ डेली पर्स्पेक्टिव्ह. कारण रेल्वेचं काम डेली चालू असतं, राइट? सो वी वुड लुक ॲट दॅट. सो स्मार्ट असलं पाहिजे, राइट? When you say, "I want to grow by 10%," I want to grow by 10% is not a smart goal. मला माझा बिझनेस किंवा माझी रेव्हेन्यू 10% ने इन्क्रीज करायची आहे कंपेअर्ड टू प्रिव्हियस फायनान्शियल इयर बाय द एंड ऑफ धिस फायनान्शियल इयर. आता इथे आपण स्मार्ट बोलतो. जेव्हा पुढचं फायनान्शियल इयर संपेल, तेव्हा मी मागची माझी फायनान्शियल रेव्हेन्यू घेऊन बसू शकतो. दोन्हींना मी कंपेअर करू शकतो. कुठला वर आहे किंवा कुठला खाली आहे. माझा रेव्हेन्यू 10% नी वाढलेला आहे, 10% नी खाली गेलेला आहे. आय कॅन कंपेअर दॅट. सो ट्राय अँड राइट स्मार्ट गोल्स, राइट? जेवढे शक्य होईल तेवढं पॉसिबली ब्रेकडाउन करा तुमचे गोल्स. राइट इट इन अ स्मार्ट पॉसिबल लँग्वेज दॅट इज देअर. बी स्पेसिफिक, बी मेजरेबल, अचिव्हेबल घ्या. तुमचे जर 10 क्लायंट असतील, तर तुम्ही 1000 क्लायंट ॲड करण्याच्या बाबतीत भानगडीत पडू नका. नाही होणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शक्य नाहीये. बट ॲडिंग 5% और 10% मंथ ऑन मंथ न्यू क्लायंट्स पॉसिबल आहे. राइट? तसं करा. डोंट जस्ट टेक अननेसेसरी. व्हेन वी से अचिव्हेबल और रिअलिस्टिक दॅट इज व्हॉट वी आर मीनिंग, राइट? आणि एकदम कमी पण नका घेऊ ना. माझे 10 क्लायंट आहेत, तर मी 12 करणार क्लायंट. दॅट इज अल्सो नॉट रिअलिस्टिक. 10 क्लायंट आहेत 12 करण्यात, की 12 तर असे नाही तर तसे पण झाले असते. राइट? सो कीप ऑन ॲडिंग. कीप इन्क्रिमेंटल चेंजेस दॅट आर देअर. सो दॅट्स व्हॉट द स्मार्ट गोल. मी स्मार्ट गोलचं आवडतं की नाही अगोदर परत सांगेन. स्मार्ट गोल्स यू कॅन जस्ट सेट. आय विल जस्ट गिव्ह एन एक्झाम्पल, राइट? मी ह्या वर्षात माझ्या एक्झिस्टिंग क्लायंट बेसमध्ये दर महिन्याला 10% त्यांची वाढ करेन क्लायंट्सची. अँड आय विल ॲड 10% रेव्हेन्यू. आय विल फोकस ऑन अचीव्हिंग 10% रेव्हेन्यू इन्क्रीज फ्रॉम ईच क्लायंट मंथ ऑन मंथ. दर महिन्याला मी 10% कस्टमर वाढवेन आणि 10% रेव्हेन्यू वाढवण्याचा प्रयत्न करेन किंवा रेव्हेन्यू वाढवेन. राइट? सो व्हेन द इयर एंड्स, यू कॅन गो बॅक अँड चेक. मी वर्ष सुरुवात केला, तेव्हा माझ्या पहिल्या महिन्यात माझे 10 क्लायंट्स होते. दुसऱ्या महिन्यात माझे 11 झाले आहेत का? तिसऱ्या महिन्यात माझे 12 झाले आहेत. चौथ्या महिन्यात माझे असं. सो इट कीप्स ऑन इन्क्रीजिंग. आणि तुमचा रेव्हेन्यू जर 1,00,000 होता महिन्याचा किंवा 10,00,000 होता किंवा 50,000 होता, राइट? 1,00,000 होता, तर तो नेक्स्ट मंथमध्ये 1,10,000 झालेला आहे. त्याच्यानंतर अगेन ऑन दॅट 1,10,000 व्हॉट इस द 10% इन्क्रिमेंट दॅट यू हॅव? 1,31,000 झालेला आहे, राइट? सो यू बिल्ड इट.
आणि कंपाउंडिंग आहे, कंपाउंडिंग आहे. कंपाउंडिंग इज फॅन्टास्टिक. तुम्ही जर 2 वर्षासाठी असं 10% मंथ ऑन मंथ इन्क्रिमेंट कॅल्क्युलेट केलं ना, तुमचा बिझनेस करोडोंमध्ये जाईल. बट पीपल डोंट रिअलाइज द इम्पोर्टन्स. आपण नेहमी मोठे आकडे फोकस करण्यावरती लक्ष असतं आपलं. आपण छोट्या आकड्यांवरती लक्ष देत नाही. सो फोकस ऑन 10% इन्क्रीज इन कस्टमर बेस एंड 10% इन्क्रीज इन रेव्हेन्यू month on month. See the magic. See the magic, right? So he's a smart paddhati where you can actually go back and measure. Please, मी जिम जॉइन करेन, मी बिझनेस वाढवेन, मला एवढा धंदा करायला पाहिजे. Those are not smart goals. When you're saying that I will join the gym and by at the end of 6 months, I will have lost 3 kgs of my weight compared to my existing weight, then you have a smart goal. तर हे झालं स्मार्ट गोल विषयी. आणि आता आजची जी आपली शेवटचं टेक्निक डिस्कस करणार आहे मी. अ, ती जिम रॉनची टेक्निक. त्याच्या अगोदर स्मार्ट गोल बोलता-बोलता आठवलं म्हणून एक अजून जस्ट आय विल ॲड देअर इज समथिंग कॉल्ड एज द 1% आता मी जस्ट कंपाउंडिंगचं बोललो म्हणून सांगितलं. 1% इन्क्रिमेंट, राइट? सो 1% इम्प्रूव्हमेंट. यू कॅन से काही मोठं तुफान किंवा दमदार करायची गरज नाहीये. यू कॅन से दॅट दर दिवशी मी माझ्या व्यवसायात किंवा माझ्यामध्ये किंवा माझ्या क्लायंट बेसमध्ये किंवा माझ्या रेव्हेन्यू जनरेशनमध्ये आय विल इम्प्रूव्ह बाय 1%. आणि अगेन द मॅजिक ऑफ कंपाउंडिंग ना, तुम्ही जर दर दिवशी 1% इम्प्रूव्ह करत गेला, वर्षाकाठी तुमचं जवळपास तुमच्यामध्ये 37% 37% इम्प्रूव्हमेंट झालेली असेल. 37% इम्प्रूव्हमेंट इन युअर रेव्हेन्यू compounded, 37% improvement in yourself, 37% improvement in your business. This is the magic of 1%. फक्त 1% तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही कस्टमरला जर इनकन्व्हिनियन्स होत असेल, तो 1% कमी करण्याचा प्रयत्न करा. तुमचा वजन जर 50 किलो असेल, सॉरी 50 किलो ऑब्व्हियसली इट डझंट रिक्वायर टू लूज वेट. 100 असेल, तर मे बी यू ट्राय अँड रिड्यूस बाय 1 केजी. That's 1%, right? So you do that 1% improvement. 1% इम्प्रूव्हमेंट, की माझा बिझनेस, माझा व्यवसाय मी दर दिवशी किंवा दर महिन्याला 1% आय विल ट्राय अँड रिड्यूस दॅट or increase, right? Unnecessary wastage reduce and profit and revenue I will try to increase by 1%. मग गो बॅक अँड फाइंड आउट कुठल्या कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे, का गरजेचं आहे, राइट? that's 1% improvement method. स्टडी युअर बिझनेसेस, स्टडी युअर प्रोसेसेस, सिस्टम्स. तुम्ही कुठे कशा प्रकारे 1% इम्प्रूव्हमेंट करू शकतो. सेट दॅट 1% गोल. इट इज फॅन्टास्टिक फन. आणि 1% आपण असं करू शकतो जर मनावर घेतलं तर. पण करा. राइट? यू हॅव टू डू दॅट. 1% इन्क्रिमेंट. आय विल इन्क्रीज माय रेव्हेन्यू बाय 1%. I will increase my customer base by 1%. I will increase my profitability by 1%. I could improve my customer service by 1%. Right? There's so many ways, so many ways. And these goals are fantastic. 1% करा. Right? It works magic. It works magic. आणि 1% चालू करायच्या अगोदर ना मात्र तुम्ही करंटली कुठलंही गोल सेट करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जी विसरतो ते आपण कुठे आहोत हे आपण पाहत नाही. राइट? आता याचा काय फरक पडतो आपण कुठे आहोत? समजा तुम्ही एका बेटावर आहात, तर तुम्ही बेटावरून जमिनीवर येण्यासाठी किंवा किनाऱ्यावर येण्यासाठी यू कॅनॉट यूज एनी अदर मेथड्स, राइट? एकतर बोटीने यावं लागेल आणि जर हवाई जहाजाची एरोप्लेनची सुविधा असेल, ओन्ली देन यू कॅन फ्लाय ऑर अदरवाइज यू कॅन स्विम ऑर यूज अ बोट. दॅट्स द ओन्ली वे. त्याच्याकरता आपण कुठे आहोत ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे. गोल सेटिंग करताना लोकं एक्झिस्टिंग स्टेटस पाहत नाही, की मी कुठे आहे किंवा कसं असणार आहे, ते पाहत नाही.
आता सगळ्यात जी लास्टची जी टेक्निक आहे, ती जिम रोनची टेक्निक आहे. जिम रॉनच्या टेक्निकमध्ये आपण पाहणार आहोत, की जिम रॉन काय सांगतो ते. सो जिम रॉनची जी टेक्निक आहे, त्याच्यामध्ये आता काय करायचं आहे? एक मजेदार टेक्निक आहे आणि त्याचे व्हिडिओज अवेलेबल आहेत ऑनलाईन YouTubeवर. आय विल ट्राय एंड शेअर अ लिंक अल्सो इफ पॉसिबल. राइट. जिम रॉन काय सांगतो, की तुम्ही पहिलं बसून आहे ना, एक 50 गोल्सची यादी करा. थोडंसं वॉरेन बफेट सारखं. 50 गोल्स हां. फक्त मला काय पाहिजे? मला गाडी घ्यायची आहे लिहा. मला 100 क्लायंट ॲड करायचे आहेत लिहा. मला 100 करोडचा बिझनेस करायचा आहे लिहा. मला 1 करोडचा बिझनेस करायचा आहे लिहा. मला 50 लोकांना भेटायचं आहे लिहा. यू प्रिपेअर अ लिस्ट ऑफ 50 गोल्स. 50 गोल्स जे तुमच्या मनात आहे, तुमच्या मनात असलेली प्रत्येक इच्छा, आकांक्षा जी काही आहे, ते तुम्ही प्रत्येक गोष्ट लिहून काढा. प्रत्येक गोष्ट लिहून काढा. आणि 50 द फन पार्ट हिअर इज लोकं 50 पर्यंत पोहोचतच नाहीत. आपल्याला वाटतं ना, की आपल्याला खूप करायचंय, खूप करायचंय. आय चॅलेंज यू टू राइट. आय चॅलेंज यू टू राइट. आणि इफ यू कॅन राइड अप टू 50 परफेक्टली फॅन्टास्टिक. ओके, ग्रेट. बट प्लीज पुश युअरसेल्फ टू राइड अप टू 50. तरच ह्या ॲक्टिव्हिटीची आणि एक्सरसाइजची खरी जी काही मजा आहे, राइट? दॅट इज द रिअल व्हॅल्यू रादर दॅन मज्जापेक्षा रिअल व्हॅल्यू और रिअल पोटेन्शियल ते कळेल आपल्याला. 50 गोल्स लिहा 50. तुमच्या मनात जे काही आहे. मला बिझनेस वाढवायचा आहे, मला 4 ऑफिसेस चालू करायचे आहेत, मला माझा रेट वाढवायचा आहे. जे काही आहे, जे काही आहे. राइट, राइट. 50 गोल्स, 50 गोल्स. गाडी घ्यायची आहे, जे काही आहे. घर घ्यायचं आहे, नवीन स्वतःचं ऑफिस. माझ्या हाताखाली 5 लोकं असली पाहिजेत, 10 लोकं असली पाहिजेत. सगळं लिहून काढा. सगळं लिहून काढा. राइट अप टू 50. त्याच्यानंतर त्यांना 3 नंबर द्यायचे. सॉरी 5 4 आकडे द्यायचे. 4 नंबर लिहायचे आहेत. या 50 झाले ना, की या 50 गोष्टींसमोर 4 आकडे लिहायचे आहेत. 1, 3, 5 आणि 10. राइट? आय विल रिपीट वन्स अगेन. हे 50 लिहून झाले ना आपले, की त्याच्या समोर आपल्याला 1, 3, 5 आणि 10 असे आकडे लिहायचे. आता हे 1, 3, 5 आणि 10 काय आहे? राइट? तर ते आहेत वर्ष आहेत. राइट? सो 1 इयर, 3 इयर्स, 5 इयर्स, 10 इयर्स. आता हे 50 जे आयटम्स लिहिलेले आहेत, त्याच्यासमोर सिट अँड सी की हां, हे मी एका वर्षात पूर्ण करू शकतो. हे मी एका वर्षात पूर्ण करू शकतो. हे 3 वर्ष लागतील. हे 10 वर्ष लागतील. इथे 5 वर्ष लागतील. सो 50 वर्ष 50 जे आयटम्स लिहिलेले आहेत, त्या प्रत्येक 50 आयटमच्या समोर आपला हा नंबर यायला पाहिजे. 1, 3, 5 and 10. Right? If you do this activity, please share it with me. I will help more than happy to help you and guide you on this activity. मग हे लिहून झाल्यानंतर ना, सगळ्यात पहिली गोष्ट करायची इज काउंट करा. 1 किती आहेत? 3 किती आहेत? 5 किती आहेत? 10 किती आहेत? जर तुमचे 10 खूप जास्त असले, तर तुम्ही खूप पुढचा विचार करताय. चांगली गोष्ट आहे. पण ते 10 वर्षापर्यंत पोहोचवण्यासाठी 1 वर्षाचा सुद्धा आपल्याकडे आराखडा तयार आहे. असणं गरजेचं आहे, राइट? सो इफ यू आर हॅव्हिंग टेन्स, टू मेनी टेन्स, तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये काही विचारच नाही करत आहात. अँड इफ यू आर हॅव्हिंग टू मेनी वन्स ओर थ्रीज अँड नो टेन्स ओर खूप कमी टेन्स आहेत, तर तुम्ही लाँग टर्म विचार नाही करत आहे. दोन्ही महत्त्वाचे आहेत बिझनेससाठी. दोन्ही महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्याकरता मी बोललो ना, दिस ॲक्टिव्हिटी इज रिअली फन. म्हणजे आपल्या बिझनेसकडे ना, आपण किती छोट्या किंवा मोठ्या दृष्टीने पाहतोय किंवा समतोल दृष्टीने पाहतोय, या एका सिंपल ॲक्टिव्हिटीने आपल्याला समजतं. आणि त्याच्यासाठी त्या 50 गोष्टी असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा आपल्याला लक्षात येतं, "अरे, मी छोट्याच गोष्टींकडे लक्ष देतोय. अरे, मी मोठ्याच गोष्टींकडे लक्ष देतोय." सो प्रिपेअर दॅट लिस्ट.
सो फर्स्ट थिंग इज प्रिपेअर अ लिस्ट ऑफ 50 आयटम्स जे तुम्हाला वाटतं, मनापासून वाटतं, की मी ॲज अ व्यावसायिक किंवा ॲज अ बिझनेसमॅन आय शुड बी अचिव्हिंग. त्याच्यानंतरची जी सेकंड स्टेप आहे, ते नंबर्स लिहायचे आहेत. 1, 3, 5 अँड 10. इट इस 1 इयर, 3 इयर्स, 5 इयर्स, 10 इयर्स. आपण या प्रत्येक गोष्टी, राइट? मी ही गोष्ट एका वर्षात अचीव्ह करू शकतो. म्हणजे माझा बिझनेसमध्ये मी 50 क्लायंट ॲड करायचे एका वर्षात अचीव्ह करू शकतो. माझ्या स्वतःचं सेपरेट ऑफिस आणि माझ्या हाताखाली काम करणारी लोकं कदाचित आपल्याला 5 वर्ष लागतील तिकडे. कदाचित 10 वर्ष सुद्धा लागतील. तो 10 वर्षासाठी ठेवा. राइट? यू नो, डिपेंडिंग अपॉन तुम्ही विचारा ना, लिहून काढल्यानंतर हे पूर्ण करायला मला किती वर्ष लागणार? हे किती वर्षात पूर्ण होणार? राइट? सो यू प्रिपेअर दॅट, प्रिपेअर दॅट. आणि नंतर सेकंड स्टेप जी आहे, हे आकडे लिहून झाल्यानंतर सेकंड स्टेप जी आपल्याला करायची आहे, सॉरी, थर्ड स्टेप जी करायची आहे. फर्स्ट इज यू राइट डाउन द 50 आयटम्स or goals that you want to achieve. Rank them 1, 3, 5, 10. Third step is check, take a count. शॉर्ट टर्म गोल जास्त आहेत, लाँग टर्म गोल जास्त आहेत, मीडियम टर्म गोल जास्त आहेत, कुठले जास्त आहेत? कारण जर छोटे गोल्स आहेत, तर मोठे गोल्स असणार आणि फक्त छोटे गोल असून चालणार नाही, मोठेही गोल्स पाहिजेत. एकदम लाँग टर्म विचार करून पूर्णपणे लाँग टर्मवर फोकस केलं, तर शॉर्ट टर्ममध्ये गडबड होणार आणि पूर्णपणे शॉर्ट टर्मवर फोकस केलं, तर लाँग टर्ममध्ये गडबड होणार आणि आपल्याला समजेल आपण आपल्या बिझनेसचा कशाप्रकारे विचार करतोय. एका वर्षाच्या हिशोबाने विचार करतोय, की 10 वर्षांच्या हिशोबाने विचार करतोय, की समतोल विचार करतोय. एका वर्षाचा पण करतोय, 3 वर्षाचा पण करतोय, 5 वर्षाचा पण करतोय, 10 वर्षाचा, राइट? हे झाले आपले पहिले 3 स्टेप्स. त्याच्यानंतर चौथी महत्त्वाची स्टेप्स आहे. 1 इयर गोल्समध्ये आता इथे थोडंसं आपण वॉरेन बफेट 1 इयर गोल्समध्ये तुमचे 5 महत्त्वाचे जे गोल्स आहेत ते काढा, राइट? सेम डू इट सेम फॉर 1 इयर, 3 इयर्स, 5 इयर्स, 10 इयर्स, राइट? म्हणजे साधारणतः एक अगेन 40 विल बी देअर, राइट? 10 फोर द 40. ते येतील. कुठले 4 इमिडिएटली करायचे 4 वर्षात. सॉरी, एका वर्षात करायचे. कुठले 4 किंवा 5 जे आहेत ना, ते तुम्हाला टॉप एका वर्षात करायचं आहे. व्हिच वन्स डू यू वांट टू अचीव्ह इन द फर्स्ट इयर इटसेल्फ? सो दॅट इस गोइंग टू बी आवर नेक्स्ट स्टेप. हे जेवढे आहेत त्याच्यातले तुम्ही 1 वर्षात कुठले 5 करू शकता आणि का करू शकता? का करू शकता? आणि त्याच्याहूनही महत्त्वाचा प्रश्न आहे, का करायचे आहेत? व्हाय डू यू वांट टू डू दॅट? व्हाय डू यू वांट टू अचीव्ह हेच 4 का? दुसरे 4 का नाही? आस्क युअरसेल्फ दॅट क्वेशन. हेच 4 का करायचे आहेत? हेच 4 का करायचे आहेत? राइट? सो यू फोकस एंड देन यू स्टार्ट क्वेशनिंग. एंड इफ दे डोंट मेक सेन्स जस्ट ड्रॉप देम. त्याला चिटकून बसू नका. कारण आपण काय करतो ना, जे गोल्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यांच्याकडे आपण कधी लक्षच देत नाही. तो प्रश्नच विचारत नाही त्यांना, "अरे बाबा तू का महत्त्वाचा आहे माझ्यासाठी?" आणि जे महत्त्वाचं नाही ना, ते आपण कधीच पूर्ण करत नाही. प्लीज अंडरस्टँड. आपलं इमोशनल अटॅचमेंट असली पाहिजे त्या गोलमध्ये. अरे नाही, धिस इज गोइंग टू चेंज माय लाईफ अँड आय बिलीव्ह इन इट. ते असणं खूप महत्त्वाचं आहे. राइट? ते हे झालं आपली चौथी स्टेप, की shortlist and prioritize those 5 goals which you are going to complete in 1 year, complete in 3 years, complete in 5 years, complete in 10 years. आणि त्याच्या पुढे लिहा, की का हे मला एका वर्षात करणं गरजेचं आहे? का हे मला 3 वर्षात पूर्ण करणं गरजेचं आहे? का हे मला 5 वर्षात पूर्ण करणं गरजेचं आहे? तो का महत्वाचा आहे? तो का नसेल, युअर गोल्स विल कोलॅप्स, युअर गोल्स विल कोलॅप्स. आणि शेवटची आणि महत्वाची स्टेप, हे जर साध्य करायचं असेल, हे जर अचीव्ह करायचं असेल, तर मी कुठले बदल केले पाहिजे आहेत? व्हॉट आर द चेंजेस दॅट आय नीड टू मेक? मग डेली मला काय करायला पाहिजे? मला जर 100 कस्टमर वाढवायचे असतील, तर डेली मला 10 लोकांबरोबर बोलणं गरजेचं आहे. मग 10 लोकांबरोबर बोलणार हे लिहून काढा, की मी 10 लोकांबरोबर रोज बोलणार, 10 नवीन कस्टमर्स बरोबर बोलणार.
माझा रेव्हेन्यू मला वाढवायचा आहे 1 लाख पर मंथ किंवा 10 लाख पर मंथचं मला 20 लाख पर मंथ किंवा 1 लाखाचे 2 लाख पर मंथ करायचे आहेत. मग ते जर करायचं असेल, तर मला दर दिवसाला या 3 गोष्टी करायलाच पाहिजे. त्या केल्याशिवाय मी झोपायला जाणार नाही. 3 गोष्टी बस. 3 गोष्टी बस झाल्या. राइट दॅट, राइट दॅट. व्हॉट ॲक्शन्स यू आर गोइंग टू टेक. बेअर मिनिमम ॲक्शन्स हां. मी नाही सांगत मला रोज 1000 कस्टमर्सना भेटलं पाहिजे, 100 कॉल्स केले पाहिजेत. नाही. 10 कॉल्स केले पाहिजेत, 10 कॉल्स. Focus on those 10 calls, right? So focus on those 10 calls that are there. पण ते बेअर मिनिमम काय केलं पाहिजे ना, ते लिहून काढा. देअर यू आर. हे सगळं केल्यानंतर स्टार्ट प्रॅक्टिसिंग इट डेली. न चुकता. म्हणजे बेअर मिनिमम लिहा. मला नवीन कस्टमर ॲड करण्यासाठी कमीत कमी दिवसाला 1 कॉल केला पाहिजे. दिवसाला 1 कॉल केला तरी वर्षाचे 365 कॉल होतात कस्टमरचे. जस्ट इमॅजिन. तुम्ही दिवसाला 3 कॉल केले, 4 कॉल केले, नथिंग लाइक इट. फॅन्टास्टिक. जवळपास 1200 क्लायंट्स पर्यंत पोहोचतो आपण. जस्ट 4 कॉल्स पर डे. पण ते लिहा, ते ॲक्शन्स लिहा. ओके. सो आय एम वन्स अगेन रिपीटिंग जिम रॉन्स टेक्निक. फर्स्ट, write down 50 goals that you want to achieve, which you feel you want to achieve. तुमच्या मनात ती तडप असली पाहिजे ना, हे आपल्याला करायचंच आहे. असे 50 गोल्स लिहा आणि जर तुम्हाला 50 नसतील होत, तर पुश युअरसेल्फ. थिंक, थिंक अँड थिंक. राइट? सेकंड, त्यांना नंबरिंग द्या. 1, 3, 5, 10. 1 is 1 year, 3 years, 5 years, 10 years. Once you've done that, third step, count. 1 किती आहेत, 3 किती आहेत, 5 किती आहेत, 10 किती आहेत. त्याच्यामध्ये आपण लाँग टर्मवर जास्त फोकस करतोय, शॉर्ट टर्मवर करतोय, की बरोबर समतोल दिशेने चाललेलो आहे, ते आपल्याला कळेल. राइट? Then the next thing that is there is write down. Identify your top 5 goals that you want to complete in the first year, की ही 5 गोष्टी मला पहिल्या वर्षात कसंही करून कंप्लीट करायचेच आहेत. आणि त्याच्या पुढे लिहा का करायचे आहेत. राइट? राइट डाउन व्हाय यू वांट टू अचीव्ह दोस 5 गोल्स. त्याच्याने तुम्हाला काय फरक पडणार आहे, ते लिहा. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, ते करण्यासाठी तुम्ही काय कराल दररोज. व्हॉट इज द मिनिमम ॲक्शन दॅट यू विल टेक. मी नाही सांगत मोठ्या गोष्टी करायच्या. 100 कॉल्स नाही करायचे. 1 कॉल, पण तो 1 कॉल केलाच पाहिजे. 5 कॉल लिहा पाहिजे तर. किंवा 5 नवीन कस्टमर्स, 5 नवीन बिझनेसेस, 5 नवीन आयडियाज काही पण असेल. मेक दॅट. ते केल्याशिवाय झोपायला नाही जायचं. These are some of the simple techniques that is there to achieve your goals and make the year a successful year, a year that is different. आपण स्मार्ट गोल्स विषयी बोललो, आपण वॉरेन बफेचा मेथड डिस्कस केला, आपण 1% इम्प्रुव्हमेंटचं मेथड डिस्कस केलं, जिम रॉनचं केलं आणि याच्यामध्ये आपण इव्हन जेम्स क्लिअरचं जे ॲटॉमिक हॅबिटचं पुस्तक आहे, त्याचं पण थोडंसं घेतलेलं आहे. राइट? की आपली हॅबिट्स बेअर मिनिमम काय करणार? एक छोटीशी गोष्ट काय करावी लागेल मला, त्याच्याबद्दल सुद्धा बोलायला. सो दॅट्स इट फॉर टुडे. इफ यू हॅव एनी क्वेशन्स ऑर एनीथिंग दॅट यू वुड लाइक टू आस्क, आपण ते मग बोलू शकतो त्याच्यावरती. So you have any questions आय or थिंक any? वॉरेन बफेचं जे आहे त्याच्यापेक्षा मला वाटतं जिम रॉनचं जे आहे ते आय थिंक म्हणजे स्टेप बाय स्टेप खूप चांगलं आहे आणि इट कॅन बी ॲटलीस्ट टू स्टार्ट विथ इट कॅन बी अचिवेबल. बट ऑफकोर्स यू मेन्शन अबाउट 25 goals than the 50 goals. So for 50 goals, probably there's a hell lot of exercise and should Yes, take a yes. lot of efforts because we generally jump it on the priorities on goals. That is what I understand. Hmm. Okay, and we really not sure whether it would be we will complete in first year or we will complete in 10 years because बरोबर. that priority would be a daunting task.
to येस, येस. numbering them, because it's not that okay, now this serial wise that we would go and we'll give this would be in first year, this would be probably will take 3 years or 5 years or 10 years. I think good that we got it both tactics, I would येस, say, for येस. Warren Buffett and Jim Rohn, sorry. हां. Yeah. ते महत्वाचं आहे, की आपल्याला कुठलं मी सांगितलं प्रत्येकाची वेगवेगळी तऱ्हा आहे. आपण जर Hmm. अजून 4 ऑथर्स ब्रायन ट्रेसीचं अजून एक मेथड आहे. अजून 4 लोकांचं अजून मेथड्स आहेत. राइट? Hmm. Hmm. बट द पॉइंट इज माझी मेथड व्हिच मेथड आय एम कम्फर्टेबल विथ. मी That is what कुठल्या I'm saying. मेथड Right. अँड व्हिच मेथड आय फाइंड इट इझी अँड व्हिच आय फाइंड इट मीनिंगफुल. दॅट इज सो जसं आता तू बोललास, की तुला जिम रॉनची मेथड खूप आवडली. सो Hmm. ओके, गो अहेड विथ जिम रॉन्स मेथड, राइट? कोण Hmm. दुसरं असेल त्याला वॉरेन बफेची मेथड सुद्धा आवडू शकते, राइट? Oh, 50 even गोष्टी लिहून that is you are काढण्याऐवजी giving. फक्त 25 काढून 25 पैकी 5 पिक करून त्याच्यावरतीच काम करायचं, बरोबर. राइट? That is also a very good thing. या Right. बट देन यू शुड Absolutely. राईट दोज इन अ स्मार्ट वे, राईट? जसं आपण जे स्मार्ट मेथड बोललो त्या Hmm. हिशोबाने ते लिहिले तर प्रॅक्टिस करायला, मेजर करायला खूप चांगलं जातं, Right. राईट? सो इट हॅपन्स ऑन दोज लाईन्स. Yeah, and in a year, probably if we go with 1% on a daily basis improvement, then I think 37%, right? हां, Improvement. 37%. Okay. कंपाउंडेड 37% कंपाउंडेड Obviously, इम्प्रूव्हमेंट आहे compounded will ती. be. Yes. कंपाउंडेड Compounded will be. कंपाउंडेड इम्प्रूव्हमेंट इज फॅन्टास्टिक. म्हणजे 37 इज Hmm. ऑल्सो ॲज गुड ॲज प्रोबॅबली 100% ट्रान्सफॉर्मेटिव्ह चेंज हा. दॅट इज देअर. आता याच्यामध्ये कसं आहे की वॉरन बफे जर समजा मी करायला सुरुवात केली तर मला डेली बेसिसवर मला ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये मला 1% इम्प्रुव्हमेंटसाठी आय ऑल्सो वुड बी देअर ऑन द टोज. म्हणजे एव्हरी येस. डे मला काय याच्यामध्ये 1% इम्प्रुव्हमेंट एक्सपेक्टेड आहे आणि मला ती कशी करता येईल. हां. ऍज अगेन्स्ट जिम रॉमच्या याच्यामध्ये असं आहे की मला सुरुवातीला ज्या वेळेला मी ह्या सगळ्या गोष्टी गोल सेट करतो त्यावेळेला मी पूर्ण 10 वर्षाचा गोल सेट करतो आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी सुरुवातीला सगळ्या ह्या की त्याचे कोणते गोल आहेत, पॉसिबल कोणते ऍक्शन्स आहेत आणि कोणत्या वेळेमध्ये म्हणजे किती वेळेमध्ये त्या मी ऍक्शन्स कम्प्लीट करू शकतो. सो दीज आर द थिंग्स. आता अच्छा ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की सपोज इफ एनी गोल टेक प्रॉब्ली एक्स्ट्रा टाइम, ओके, सो देर वुड बी चान्सेस ऑफ कॅरिंग फॉरवर्ड इट, राईट? हां, ते एक्स्ट्रा टाईम होऊ शकतं. असं काही नाही की सगळेच गोल्स बरोबर अचीव्ह होतील. बट देअरफॉर राईट. द क्वेशन दॅट इज देअर ना, की आणि आपण पद्धती मिक्स अँड मॅच पण करू शकतो. आणि त्याच्याकरता ते प्रश्न आहेत ना, की हा गोल का महत्वाचा आहे? राईट. हा राईट. गोल का महत्वाचा आहे? जर तो महत्वाचा आहे, तर यू विल एन्शुअर दॅट इट विल बी फिनिश्ड ऑन टाईम. यू विल नॉट अलाऊ इट टू ड्रॅग. राईट. सो ते आहे. आणि जर तो एका वर्षात कंप्लीटच होणार नसेल आणि आपण आता ऑब्व्हियसली काही गोल म्हणजे एकदम हेल्थ केअर रिलेटेड किंवा मे बी स्पेस किंवा असं दुसरं काही जे आहे, राइट? रिसर्च रिलेटेड दॅट पॉसिबली मे नॉट हॅपन इन 1 इयर, राइट? बरोबर. तिथे थोडंसं आपल्याला म्हणजे ऍडजस्टेबल किंवा फ्लेक्सिबल राहावं लागेल. फ्लेक्सिबल आहे. बट बरोबर. अदर दॅन दॅट जर एका वर्षात कंप्लीट करणार नसू आपण आणि ड्रॅग करणार असू, देन वी नीड हम्म. टू रिथिंक दॅट. वी नीड टू रिथिंक दॅट. बरोबर. तर आपलं का तिथे खूप महत्वाचं आहे आणि मला काय फायदा होणार आहे ते सुद्धा महत्वाचं आहे, राइट? अच्छा, सो याच्यामध्ये सी देअर शुड नॉट बी एनी रिजिडिटी, राईट? म्हणजे हे येस, येस. रिजिडिटी नाही ज्या असली वेळेला पाहिजे. ज्या वेळेला रिजिडिटी नाही आपण असली ही पाहिजे. वी शुड बी कीपिंग रिव्हिजिटिंग दोज गोल्स या एव्हरी दॅट इज नाऊ व्हॉट अँड आय एम देन. सेइंग. बट बाय अँड लार्ज आपली थॉट प्रोसेस आणि बिझनेसकडे बघण्याची पद्धत जरा आपल्याला कळते तिकडे, राइट? बरोबर. येस. श्रीकांत, राईट. येस सर. काय बोलायचं आहे किंवा काय विचारायचं आहे? मी पुढे ऐकलं सोडं देखील त्याच्यामधलं गोल सेटिंगचं. हा. त्याच्यामध्ये थेअरी निवडल्या कुठल्या गोष्टीला लक्ष द्यायला पाहिजे, जसं की कोणासोबत जायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कोणाची मेथड सेम म्हणजे बरीच जास्त दिली जाते. हा. जसं की आता आपण बोलतोय तुम्ही दाखवली की 50 गोल लिहून काढा आणि 5 त्याचे हे करून करून हो. ते जास्त 1% इम्प्रुव्हमेंट. 1% इम्प्रुव्हमेंट करणं म्हणजे नेमकं काय करणं? कुठल्या क्षेत्रात?
1% इम्प्रुव्हमेंट करणं म्हणजे नक्की काय कर. ठीक आहे. आता तुझं दर महिन्याला जर समज इनफॅक्ट मला पुन्हा एकदा मी सांगेन की आपण ह्या सगळ्या गोष्टी चालू करायच्या अगोदर आपण कुठे आहोत ते समजून घेणं महत्वाचं आहे. कारण मी अगोदर पण बोललो बेटावरती आहोत किंवा किनाऱ्यावर आहोत. त्या हिशोबाने आपण कुठे जायचंय ते ठरवतो. म्हणजे मी सिंपल एक नॉर्मल उदाहरण देतो. विरारहून जर चर्चगेटला जायचं असेल, राईट? विरारहून जर चर्चगेटला जायचं असेल तर माणूस ट्रेनने जाऊ शकतो, रोडने जाऊ शकतो, हेलिकॉप्टरने जाऊ शकतो, समुद्रमार्गे जाऊ शकतो, सायकल घेऊन जाऊ शकतो, चालत जाऊ शकतो. असे वेगवेगळे प्रकार आहेत. पण मी विरारला असणं खूप गरजेचं आहे. मी जर कुठे ला असेल किंवा ऑस्ट्रेलियाला असेल आणि तिथून मला चर्चगेटला यायचं असेल तर मग माझं पूर्ण हे चेंज होतं, राईट? सो 1% इम्प्रुव्हमेंट करायच्या अगोदर आपलं बिझनेस कुठे आहे ते समजून घ्या. तर थोडा यू स्पेंड सम टाइम इन टर्म्स ऑफ माझा दर महिन्याचा रेव्हेन्यू किती आहे, माझे एक्झिस्टिंग क्लायंट बेस किती आहे, माझे एखादी ऑर्डर येते ती पूर्ण करायला मला किती वेळ लागतो, मला जर एखादं काम किंवा प्रोजेक्ट एक्झिक्यूट करायचं असेल तर मला किती लोक लागतात, राईट? मला जर डिले होत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी लिहून काढा अगोदर. देन यू स्टार्ट 1% इम्प्रुव्हमेंट, राईट? सो लेट से माझा रेव्हेन्यू आहे 1,00,000 रुपये पर मंथ, राईट? मग मी तो 1% कसा वाढवणार दर महिन्याला किंवा दर दिवसाला वाढवायचा प्रयत्न. सो 1,00,000 पर मंथ आय नीड नाव टू इम्प्रूव्ह माय रेव्हेन्यू बाय 1%. म्हणजे 1,10,000 सॉरी 1,01,000, राईट? विल बी माय इम्प्रुव्हमेंट. 1,000 रुपीज मला कुठून अर्न करता येतील ते मला बघावं लागेल. मग माझा 1,01,000 रुपये तो तो रेव्हेन्यू इम्प्रुव्हमेंट झालं. ते मला माझ्या कस्टमरने ऑर्डर दिली मला तर ती पूर्ण करायला मला 3 दिवस लागतात. मी 3 दिवसाचे 2.5 दिवस करू शकतो का? ती झाली माझी 1% इम्प्रुव्हमेंट. मला डेकोरेशन, आता तुझं डेकोरेशन जागे डेकोरेशन करण्यासाठी मला 50 बलून्स लागतात. 50च्या ऐवजी मी तसंच नीट नेटकं आणि सुंदर हे डेकोरेशन 45 बलून्स मध्ये करून देऊ शकतो का? विदाउट कॉम्प्रोमाइजिंग ऑन द क्वालिटी ऑर एफर्ट, राईट? दीज आर 1% इम्प्रुव्हमेंट्स, राईट? सो माझं कॉस्ट आता 100 रुपये मी खर्च करतोय. माझं बजेट मी 99 रुपीज मध्ये माझं काम करू शकतो विदाउट कॉम्प्रोमाइजिंग ऑन क्वालिटी ऑर एफर्ट. सो आज दिस क्वेश्चन, अशा प्रकारे आपण 1% इम्प्रुव्हमेंट करू शकतो. मग माझ्या क्लायंटला मला 10 वेळा फोन करावा लागतो, त्याला फक्त 9 वेळाच फोन करता येईल. त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे? 9 झाले की मग त्याला फक्त 8 वेळाच माझ्यासाठी फोन करता येईल. मग काय करायला, राईट? सो देर आर मेनी वेज इन विच वी कॅन इम्प्रूव्ह द 1% और यूज द 1% मेथोडॉलॉजी. श्रीकांत, समजलं का? हो सर, हो समजलं. तर हे 1% बऱ्याच पद्धतीने करता येतं. 10 फॉलोअपच्या ऐवजी 8 फॉलोअप मध्येच काम करायचं. सो टार्गेट, बट यू शुड नो की आज घडीला मी कसा करतोय, काय करतोय. ते जर माहिती असेल तर मग 1% कॅन बी मच मोर इफेक्टिव्ह. ते माहीतच नाही आणि आपण सांगू 1%, अरे मग फायदा काय झाला कळणारच नाही कधी, राईट? आपण पेन वहीवरती रेघ ओढतो, माहिती आहे ना, रेषा काढतो आपण, राईट? मी ते दाखवतो, जस्ट 1 मिनिट. व्हाईट बोर्ड, राईट? ही लाईन काढली ना मी, या लाईनीचा हा स्टार्टिंग पॉइंट आहे इथे, राईट? हा स्टार्टिंग पॉइंट आहे त्या लाईनीचा. तो जोपर्यंत स्टार्टिंग पॉइंट जोपर्यंत मला माहित नाही ना, तोपर्यंत माझी पुढची दिशा ठरत नाही. सो प्लीज अंडरस्टँड आपण सध्या कुठे आहोत, त्याच्यानंतर मग आपली पुढची दिशा ठरू शकते. मग आपण ही लाईन कशी पण फिरू शकतो, राईट? वी कॅन गो इन एनी डायरेक्शन, बट आपलं स्टार्टिंग पॉइंट महत्वाचा आहे. दिस स्टार्टिंग पॉइंट इज इम्पॉर्टंट. ओके, सो गो बॅक अँड रिव्ह्यू करा आणि नंतर मग 1% यू कॅन इम्प्लिमेंट दॅट, राईट?
सो आय थिंक श्रीकांत झालं समजलं ना? हो सर, हो हो Yes. हो सर. सचिन, राईट गॉट इट yeah, गॉट yeah. इट या So ओके I think that's it for today. पुन्हा भेटू पुढच्या येस सोमवारी. येस आणि येस once again happy new year to all of you and सर thanks तुम्हाला for पण हॅपी न्यू इयर. yes thank you श्रीकांत. Thanks for joining. पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी नवीन येस वर्षात सर, नवीन काहीतरी करण्यासाठी. थँक्यू. नक्की. थँक्यू बाय बाय